रामकृष्ण हरी. तात्याभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि आपण पाहू शकता, आपण याच्या अगोदर एक ब्लॉग टाकला होता. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का आपण हा जे ब्लॉग आहे का व्यवस्थित पहा, म्हणजे संपूर्ण पहा. तर हे रान पहा, आपलं पहिलं आपण तयार केलं आहे. तयार केल्यानंतर आपण पहिलं ब्लॉक टाकला, म्हणजे हे जे आपण रोप आहे कांद्याचं, हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने, ट्रॅक्टरच्या यंत्राच्या साहाय्याने याची पेरणी केलेली होती. पहा, अशा पद्धतीने याची पेरणी आपण केलेली आहे. पहा, हे बघा, हे रोप आहे ना, आपण यंत्राच्या साहाय्याने पेरलं आहे. पाहू शकता आपण. पहा, रोप कांद्याचं पहा. कांद्याचं बी तसं टाकण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने जशी आपण पेरणी करतो तशी आपण कांद्याच्या बीची ना पेरणी करायची. पहा, एकच नंबर रोप बघा, किती काळ बहर रोप आहे. तर याच्यासाठी तुम्हाला मी माहिती सांगू शकतो, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि हे पहा, आपण ह्या रोपासाठी चांगल्या प्रतीची जमीनची निवड केली आहे. म्हणजे चांगल्या प्रतीची, म्हणजे ज्या रानामध्ये पाण्याचा संपूर्ण निचरा होतो आणि रान एकदम, रानातली माती पाहू शकता आपण, छान आहे. दगड नाही, काय नाही, काय नाही, एकदम म्हणजे अशा प्लॉटची आपण निवड केली आहे. तर आपण पाहू शकता, याला आपण पूर्व आणि पश्चिम असं सारं मारलेलं आहे. आणि प्रथमतः ट्रॅक्टरनी हे सारं पाडलं आहे. त्यानंतर आपण ट्रॅक्टरचा अवजार आहे का ह्या साऱ्यामध्ये टाकलं आहे आणि आपण याची पेरणी केली आहे रोपाची. पाहू शकता, पाहू शकता. बघा, तुम्हाला बरोबर काकऱ्या दिसतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर अशा पद्धतीने आपण याची पेरणी केली आहे. आणि पेरणी केल्यानंतर ज्या वेळेला रोप पहिलं पाणी दिलं, त्यानंतर रोप 5 ते 6 दिवसामध्ये उतरून निघालं आहे. आणि उतरून निघाल्यानंतर आपण दुसरं पाणी त्याला दिलं आहे. दुसरं पाणी दिल्यानंतर 8 दिवसांनी त्या रोपामध्ये आपण तणनाशक मारलं आहे. आणि त्यानंतर आपण त्याला आहे ना महाधनचा एक डोस दिला आहे. पाण्यातून महाधन सोडून त्याची माव्यासाठी वरून एक फवारणी केली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, आपण पुन्हा त्याला तिसरं पाणी एक टाकलं आहे. आणि तिसरं पाणी टाकल्यानंतर रोप एकच नंबर निघालं. त्यानंतर आता पाहू शकता, काल पाणी एक टाकलं आहे त्याला, आणि आता रोप आहे का लावायला आला आहे. पाहू शकता आपण प्लॉट हा रोपाचा. अतिशय छान आणि सुंदर अशा पद्धतीचा हा रोपाचा प्लॉट आहे. आणि एवढ्या रानामध्ये पाहू शकता, एवढ्या रानामध्ये हे पहा, हे रान 2 पायल्या कांद्याचं बी आहे हे. आणि एकदम छान असं रोप आहे, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण ह्या रोपाची निगा केली आहे. आणि तुम्हाला रोप उपटून दाखवतो. हे पहा, हे बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे मुळ्या पहा, त्याच्या कांडी पहा, आणि ह्या मुळ्या खोलवरपर्यंत गेल्या आहे. म्हणून रोप पहा कसे आहे, पाहू शकता आपण मुळ्या. अशा पद्धतीने हे रोपाचं आपण नियोजन केलं आहे. आपण सुद्धा अशा पद्धतीने रोपांचं नियोजन करायचं. आणि
कमी बियामध्ये जास्त रान म्हणजे ट्रॅक्टरच्या अवजाराच्या सहाय्याने आपण जर कांद्याचं रोप जर पेरलं तर खूप छान आहे. खूप छान असं रोपाचं उतार निघतो आणि बीसुद्धा इकडे तिकडे काही हे होत नाही. व्यवस्थित पाहून घ्या सर्वांनी. पाहू शकता आपण या अशा मुळ्या आहे एवढ्या आणि याला जारवण म्हणतात. जेवढं तुमच्या कांडीला जारवण असेल तेवढा कांदा रोमायला सरस असतो. ज्या वेळेला आता रोप लावायला आला आहे आणि आपण एवढ्या 4-5 दिवसामध्ये हे रोप आपण बाजूला करून घेणार आहे. कारण रान तयार केलं आहे आपण. आता हे रोप लावायलाच आलं आहे. एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण हे रोप आहे ना बाजूला करून लागवडीसाठी रान तयार करून आपण लावून घेणार आहे कांदे. तर फक्त काय करायचं, ज्या वेळेला कांद्याचं रोप टाकेन त्यावेळेला आपण कधी बी रोपाची क्वालिटी पाहायची आणि घरगुती बी आपण बनवायचं आहे. कारण जेणेकरून मार्केटमध्ये आता शक्यतो बी लोक जे आहे तर ते भेसळ करतात. त्यामुळं आपला भरपूर प्रमाणात असा तोटा होत आहे. तर आपल्या हे घरचं बी आहे बा, आपण घरचं बी तयार करून हे रोप आपण पेरलं आहे. तर अशा पद्धतीने फक्त रोपाची बियाची निवड करताना चुकी करायची नाही. आपण घरीच बी तयार करू नये का ते आपण स्वतःच्या रानामध्ये त्याची टाकायचं आहे आणि तेच आपण आपल्या रानामध्ये लागवड करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला ती खात्रीपूर्वक हे येतं. आणि हे आमचं खात्रीचं बी आहे पहा घरचंच. हे आम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरलं आहे आणि अशा पद्धतीचं हे रोप आहे. पाहू शकता तुम्ही. एकदम काळभवर रोप आहे पहा. प्लॉट एकदम सुंदर दिसतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईबर करा, बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा. लाईक होतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.